सध्या पावसाळा सुरू आहे. बेडूक उंदीर खाण्यासाठी साप हे बिळातून बाहेर येऊन नागरी वस्तीमध्ये शिरल्याच्या अनेक घटना तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील. लहान असो किंवा मोठा, सापाला पाहून भल्या भल्यांची घाबरगुंडी उडते. घरात साप निघाल्यावर सर्प मित्राला बोलावलं जातं. मात्र सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमचा देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. या व्हिडिओमध्ये एका आजीबाईने घरात निघालेल्या सापाला अलगदरित्या पकडल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका आजीनं निर्भयपणे 8 फूट लांब सापाला पकडल्याचं आणि नंतर तो गळ्यात गुंडाळल्याचं दिसतंय. ही आश्चर्यक घटना पुण्यातील मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावातील सांगितली जात आहे. बिनविषारी धामण जातीचा हा साप घरात शिरला तेव्हा 17 वर्षीय शकुंतला सुतार यांनी कोणाच्याही मदतीशिवाय त्याला अलगदरित्या पकडलं. शकुंतला सुतार यांचा उद्देश केवळ धाडस दाखवणे नव्हता, तर लोकांमध्ये सापाविषयी जागरूकता पसरवणे आणि अंधश्रद्धा दूर करणे हा होता. त्यांनी सांगितले की हा उंदीर बेडूक खाणारा बिनविषारी साप आहे, मात्र भीतीमुळे लोक या सापाला मारतात. सध्या आजीबाईचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे आणि नेटकरी देखील आजीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. काहींनी कमेंट्स करताना म्हटलं आहे, आजीबाई जोमात, नागोबा मात्र कोमात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.